नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आता सुद्धा नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ आहे, एज्युकेशन रिलेटेड, करिअर गाईड रिलेटेड, गव्हर्नमेंट नोकरी, परमनंट गव्हर्नमेंट नोकरी, सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब, महानगरपालिकेअंतर्गत भरती, रेल्वे अंतर्गत भरती, BARC, TMC, जिल्हा परिषद, वन विभाग, वेगवेगळ्या महिला व बालविकास अंतर्गत भरती असे वेगवेगळे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा. चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर आजचा व्हिडिओ इथे आहे बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संबंधीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये मिळतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला डिटेल जाहिरात जी आहे ती बघूया. बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय जोगेश्वरी पूर्व यांच्या अंतर्गत ही इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. BMC अंतर्गत इथे ही जाहिरात आहे. सो यासाठी इथे विविध रिक्त पदे ही कंत्राटी स्वरूपात आहे. सो कोणकोणती पदं आहे, सो शैक्षणिक अर्हता नमूद केल्याप्रमाणे पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे. सो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय येथे लेखा विभाग, दुसरा मजला, तुम्हाला इथे फीज देऊन जे आहे अर्जाचे शुल्क देऊन 16 जुलै ते 22 जुलै पर्यंत जे अर्ज आहेत इथे सार्वजनिक सुट्टी आणि शनिवार रविवार वगळून 11 ते 4 वाजेपर्यंत मिळणार आहे. छायांकित प्रत अर्जासोबत जोडून तुम्हाला पूर्ण भरलेला अर्ज जो आहे इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालय यांच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष 22 जुलै 2026 सायंकाळी 4 वाजेपर्यंत सादर करायचे आहे. विविध पदांसाठी अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी खात्री करायची आहे की विहित अर्हता आणि अटींची पूर्तता करत आहेत की नाही. व्हॅलिड तुमचा ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. म्हणजे जे काही तुम्हाला अपडेट असतील पुढे ते वेळोवेळी त्याच्यावरती मिळतील. कंत्राटी नेमणुका आहे ज्या तुमच्या असणार आहे 31 मार्च 2028 पर्यंत. म्हणजे इथून जवळजवळ 1-1.5 वर्षापर्यंत तुमची ही नेमणूक आहे. त्यामुळे फक्त कंत्राटी आहे म्हणून सोडून देऊ नका. बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे रिन्यू केलं जातं आणि महानगरपालिकेअंतर्गत अनुभव मिळणार आहे. त्यामुळे खूप छान सुवर्ण संधी आहे. सो आता काय काय इथे पोस्ट आहे ते आपण बघूया. सो पहिली इथे पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 20,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. शैक्षणिक अर्हता यासाठी आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची डिग्री इन BSc पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSBT ची DMLT पदविका उत्तीर्ण म्हणजे BSc प्लस DMLT गरजेचं आहे. पुढे आहे क्ष किरण तंत्रज्ञ, यासाठी सुद्धा 20,000 रुपये वेतन आहे. 3 जागा आहेत. सो 12वी उत्तीर्ण असावा. 12वी उत्तीर्ण नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्ष किरण व्यवसायातील BPMT बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी हा पूर्ण वेळ 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा आणि 6 महिन्यांची इंटर्नशिप जी आहे पूर्ण केलेली असावी. त्यांना प्राधान्य जे आहे मिळणार आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेकडून रेडिओग्राफी ही पदविका डिप्लोमा इन रेडिओग्राफी उत्तीर्ण आवश्यक आहे. 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे मिळणार आहे. किंवा 12वी तुमचं विज्ञान शाखेतून, त्यानंतर MCVC मान्यताप्राप्त संस्थेकडून रेडिओग्राफी ही पदवी गरजेची आहे. उमेदवारास खात्यामार्फत घेणार येणारे व्यवसाय चाचणी ट्रेड परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे. पुढचं पोस्ट आहे क्ष किरण सहाय्यक, यासाठी 16,000 वेतन आहे. यासाठी तुमचं बॅचलर इन पॅरामेडिकल इन रेडिओग्राफी BPMT गरजेची आहे. 12वी विज्ञान शाखेनंतर पूर्ण वेळ पदवी, एक इंटर्नशिप जी आहे 6 महिन्यांची कंप्लीट केलं गरजेची असावी. यासाठी सुद्धा ट्रेड टेस्ट तुमची घेण्यात येणार आहे, ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया सल्लागारच्या इथे पोस्ट आहे सहाय्यक, 3 इथे जागा आहे. 12,000 रुपये यासाठी वेतन आहे.
यासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे किंवा उच्चतम परीक्षा 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण आवश्यक. सो 10वीच्या बेसवरती ह्या जागा आहेत. 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला यासाठी गरजेचा आहे. उमेदवारास महानगरपालिका खात्यांतर्गत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी ट्रेड टेस्ट उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर इथे दूरध्वनी चालक ब वेतन श्रेणी अंतर्गत ह्या जागा आहेत. 17,000 रुपये वेतन आहे. सो यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. शासनामार्फत किमान 6 महिने इतका दूरध्वनी चालक म्हणून अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे आणि उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा किमान लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. त्यानंतर कार्यकारी सहाय्यक लिपिकच्या इथे पोस्ट आहेत. यासाठी 22,000 रुपये वेतन आहे. 2 इथे जागा असणार आहे. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर. सो कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. उमेदवाराने शासनाची इंग्रजी आणि मराठी टंक लेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण. सो टायपिंग गरजेचं आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही 30 स्पीड टायपिंग तुमचा जो आहे. आणि उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, प्रेझेंटेशन, डाटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल, इंटरनेट इत्यादीचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. पुढची इथे पोस्ट आहे डायलिसिस तंत्रज्ञ. 2 इथे जागा आहेत. 20,000 रुपये वेतन आहे. यासाठी तुमचं विज्ञान शाखेतील पदवीधर असणं गरजेचं आहे. डिग्री इन BSc आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची मूत्रपिंड विकार तंत्रज्ञ डायलिसिस जी आहे पदविका उत्तीर्ण किंवा उमेदवाराने 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान डायलिसिस मेडिसिन या विषयातील पदवी धारण केलेली असावी. पुढची इथे पोस्ट आहे समाज विकास अधिकारी. 30,000 रुपये वेतन आहे. यासाठी उमेदवार शासन मान्य प्राप्त विद्यापीठाचा समाज कार्यातील मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशल वर्क विषयात पूर्ण वेळ पदव्युत्तर असणं गरजेचं आहे. वीज तंत्रीच्या पुढे पोस्ट आहेत 5. 18,000 रुपये वेतन आहे. 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सार्वजनिक विभागात तारतंत्री वीजतंत्री व्यवसायाचे ITI चे प्रशिक्षण गरजेचं आहे. मराठी विषय इथे गरजेचा आहे. पुढचं प्रणोपचारचारक 17,000 रुपये इथे वेतन आहे. यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण 100 गुणांची मराठी विषय असणं गरजेचं आहे. उमेदवाराला मराठी लिहिता, वाचता, बोलता येणं गरजेचं आहे. सो बऱ्याच पोस्ट आहेत 10वी बेसवरती, ITI बेसवरती. वयोमर्यादा ह्यासाठी आहे जी तुमची कन्सिडर केली जाणार आहे 1 जुलै रोजी 18 ते 38 वर्षा. सो निवड पद्धती कशी असणार आहे बघा. सो शैक्षणिक अर्हता आणि मुलाखतीत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. अर्ज दिनांक ऑलरेडी दिलेला आहे 16 जुलै ते 22 जुलै 11 ते 4 वाजेपर्यंत. अर्जाची फी दिलेली आहे इथे. अर्जाचं शुल्क कुठे भरायचं, अर्ज कुठे जमा करायचा, पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे. सो महत्वाच्या अटी शर्ती आहेत त्या प्रत्येकाने इथे नीट वाचा आणि त्यानंतरच अप्लाय तुम्हाला इथे करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण माहिती आहे. डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहेत बघा. पूर्ण तुमचा भरलेला अर्ज, शैक्षणिक कागदपत्रे, तुमचे नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ऍड्रेस संबंधीचा पूर्ण पत्ता. मुलाखत तुमची होणार आहे इथेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय. मुलाखतीसाठी उपस्थित राहताना सर्व कागदपत्रांच्या पडताळणी करता मूळ कागदपत्र बरोबर आणणं गरजेचं आहे. अर्जाचा नमुना तुम्हाला इथे दिलेला आहे. सो हा अर्जाचा नमुना आहे. कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते, तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, पत्रव्यवहाराचा पत्ता, पदाचं नाव, जन्मदिनांक, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक अर्हता संपूर्ण, संगणकाविषयी ज्ञान आहे की नाही ते, अनुभव तुम्हाला काय असेल, तुमचा पोलीस ठाण्याचा पत्ता, संपूर्ण डिटेल हा अर्ज भरायचा आहे तुम्हाला. सो मुलाखतीद्वारे सिलेक्शन असणार आहे. महानगरपालिका अंतर्गत सुवर्ण संधी आहे. जर काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल असे व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.